Hello. Hello, this is the My Artifact episode number 2037 2037. आजची तारीख आहे 20 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 8:18. ओके. आज काय झालं आज सकाळी उठलो मी. ओके. उठल्यानंतर आय वॉज लाईक रिअली वियर्ड ड्रीम येतात मला सकाळी, किंवा जेव्हा मी झोपतो ना तेव्हा इट वॉज लाईक मॉर्निंगला. म्हणजे मॉर्निंगची जे म्हणजे झोप असते ना, म्हणजे आता जस्ट लाईक ड्रीम वगैरे आपल्याला असं पूर्ण रात्रभर वगैरे असं पिक्चर चालत नाही का, रात्रभरात आपल्याला हे ड्रीम आलं वगैरे नो. आणि आपल्या लक्षात पण नाही राहत की आपण काय बघितलं काय नाही. इट जस्ट लाईक जेव्हा आपण स्वप्न पाहतो ना, तर स्वप्न जेव्हापासून आपण झोपेतून उठतो, तर उठल्या अगोदरचे हार्डली 10 ते 15 मिनिटामध्ये आपल्या स्वप्नामध्ये जे काही झालंय ना, ते आपल्याला जस्ट किंचित आठवते. जस्ट किंचित. यस. आणि युजली माझ्यासोबत हे नेहमी होते. सकाळी उठल्याबरोबर युजली कसं आहे की मी सकाळी उठतो आणि पोट म्हणजे कसं साफ करण्यासाठी पहिले खाली जातो, पहिले पोट साफ केलं की त्यानंतर मग मी माझ्या अंगणामध्येच फिरतो थोडस. ओके. कसं मला थोडंसं बरं वाटतं. आणि युजली कसं आहे की मी एव्हरी सकाळी मी हेच विचार करतो. म्हणजे कसं की माझं नाही का, विचार करण्याचं हेच आहे की रोज सकाळी उठल्याबद्दल नाही का, मी आपल्या टार्गेट बद्दल विचार करतो. आणि मग मी मुंबईला गेलो, आणि मग मुंबईला गेल्यानंतर मग मी रेड चिली एंटरटेनमेंट मध्ये काम करत आहे. ओके. तर सकाळी मी करीब 4:30 वाजता उठलो आहे. उठल्या मी एका 5 स्टार हॉटेलमध्ये होतो. ओके. युजली आमची टीम होती, त्यात आम्ही एका याच्यामध्ये होतो, विलामध्ये वगैरे हॉटेल केला होता, बुक केला होता. मग तिथून निघालो, चेकआउट केल्यानंतर सकाळी 5 वाजताची गाडी, 5 वाजताची फ्लाईट पकडली, आणि मग तिथून वगैरे गो टू न्यूयॉर्क. आणि न्यूयॉर्कमध्ये गेल्यानंतर मग तिथे शूट करत आहे वगैरे. मग शूटिंगवरचा एक्सपिरियन्स, मग तिथे असं करायचं तसं करायचं, डिरेक्टर सोबत टॉकिंग, स्क्रिप्ट डिझायनिंग, ऑल दिस थिंग मी कधी कधी विचार करतो. ओके. युजली कोणकोणते विचार करतो, खूप साऱ्या गोष्टीबद्दल विचार करतो. हे तर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे कॅमेराबद्दल. म्हणजे इफ आय हॅड सो मच मनी, सो आय वुड लाईक धिस कॅमेरा. म्हणजे हा कॅमेरा मी बाय करीन, मग याला मी हे लेन्स लावीन. व्हेरी स्पेसिफिक. म्हणजे जस्ट लाईक कॅमेरा कोणता, 1DX Mark III. ओके. त्यानंतर मग लेन्स कोणता, लेन्स युजली लाईक 50mm किट लेन्स, आयदर प्राईम लेन्स 35mm. ओके. नाहीतर झूम लेन्स फॉर स्टडी कॅमेरा. सो झूम लेन्स ते नंतर वापरत होईल, जस्ट लाईक 300-400mm. ओके. एक चांगला ट्रायपॉड स्टँड. ओके. ऑल्सो इज अ DJI Ronin गिम्बल. ओके. इट वॉज सो मच अमेझिंग. ओके. आणि देन त्याच्यानंतर मग आपला एक फ्लॅट असावा बॉम्बेमध्ये, अंधेरी वेस्ट. नंतर मग तिथे आपलं फ्लॅट असल्यानंतर मग तिथे फ्लॅट असा असला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली मी इमॅजिन केलाय की व्हॉट वुड माय फ्लॅट लुक लाईक. येस. म्हणजे एक्झॅक्टली रियल कॉपी मला माहित पडले की इट वॉज लाईक दॅट. म्हणजे यहाँ से एंट्रन्स होगा, यहाँ पे हॉल होगा, यहाँ पे किचन होगा, फिर किचन के बाद इकडे या साईडला एक रूम, आणि मग नंतर वरती 2 रूम. सो इट वॉज लाईक 3 BHK. सो इट वॉज लाईक दॅट. आणि समोर जे बाल्कनी, आणि बाल्कनी पासून आम्ही जिथे, म्हणजे माझा जो फ्लॅट आहे वॉज लाईक दॅट की 72 मजल्यावर आहे. त्यामुळे मला मुंबईचा पूर्ण नजारा भेटतो. आणि ऑल्सो वन ऑफ माय फेवरेट ड्रीम इज दॅट की मी माझ्या मजल्यावर आहे. ओके. त्यानंतर माझ्यापाशी असा टेबल आहे, समोर एक चेअर आहे, आणि ट्रायपॉड आहे, आणि ट्रायपॉडवर आहे माझ्यापाशी 1DX Mark III. ओके. त्याच्यानंतर आहे आपल्यापाशी तो याचा मॉनिटर, कोणता, अल्फा A7 मॉनिटर. ओके. आणि त्यानंतर लेन्स. येस. लेन्स कोणता, इट वॉज लाईक कॅननचा 600mm, किती 200 to 600mm चा झूम लेन्स. ओके. सो आणि त्याच्यानंतर मी फोटोग्राफ्स काढून राहिलो. इट वॉज सो अमेझिंग. येस. आणि माझे जे फोटोज येऊन राहिले इट्स लाईक तोबा, कारण युजली माझ्यापाशी झूम लेन्स आहे आणि मी खूप
दुरून फोटो काढत आहे, हा थोडीशी शार्पनेस थोडासा कमी राहील म्हणा, नॉईस थोडा जास्त राहील. आता पिक्चर मध्ये नॉईस याने कसं आहे, पिक्चर मध्ये नॉईस याने असा असतो की जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट झूम करता ना, या तुम्ही बघा एकदा, या म्हणजे तुम्ही मोबाईल काढा आणि मोबाईल काढल्यानंतर तुम्ही त्याला झूम करण्याचा प्रयत्न करा. झूम म्हणजे मोबाईल काढा, कॅमेरा ऑन करा, कॅमेरा ऑन केल्यानंतर त्याला झूम करा. झूम केल्यावर काय होते, जे पिक्चर आहे ना ते बहुत असं गजगज गजगज दिसते, असं एक प्रकारे समथिंग काय लाईक, म्हणजे असं वाटते की काही ना काहीतरी हालून राहिलाय. आणि आपली हलकीशी पण मुवमेंट नाही का फ्रेम मध्ये एकदम गपकन दिसते, काय साला किती मोठा जर्क आलाय. यस, हे होते बिकॉज ऑफ दॅट ऑप्टिकल झूम मुळे. ओके, युजली झूम लेन्स मध्ये हा प्रॉब्लेम असतोच, प्राईम लेन्स मध्ये हा प्रॉब्लेम नसतो. या प्राईम लेन्स मध्ये ते कसं असतात की एक प्रकारे फिक्स फोकल लेंथ, म्हणजे याच्यामध्ये काही मुव्हिंग पार्टिकल नसतात. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की 300 mm ते 300 mm. यस, तर तुम्हाला आयदर सब्जेक्टच्या जर फ्रेम मध्ये सब्जेक्ट दूर असेल तर आपल्याला जवळ जावं लागेल, जर जास्त जवळ असेल तर आपल्याला दूर जावं लागेल. सो इट इज दॅट थिंग. तर याच्यामध्ये आपण इन अँड आउट करतो, इन्स्टेड ऑफ दॅट झूम लेन्स मध्ये आपण एक्झॅक्टली झूम करतो. तर युजली कसं आहे की हे जे नॉईस आहे ना, हे होते केव्हा, जेव्हा तुमच्यामध्ये ऑप्टिकल झूम जे थोडं कमी असते. म्हणजे इन द सेन्स की युजली कसं आहे की मोबाईल फोनमध्ये 4x झूम असते, या बट लेन्स मध्ये कसं असते, लेन्स मध्ये फोकल लेंथ असतो, त्याच्यामध्ये 4x किंवा 8x वगैरे नसतो. या त्याच्यामध्ये फोकल लेंथ मॅटर करते का तुमचा इमेज किती झूम होईल, का किती झूम होईल किंवा होणार नाही. ओके, सो जर जेवढी लेन्स, म्हणजे कसं आहे की फोकल लेंथ याने काय असते की कॉन्केव्ह मिरर, म्हणजे मिरर मधून सॉरी त्या लेन्स मधून जेव्हा इमेज येते, ओके, आणि इमेजचा जो मिड पॉइंट आहे ना, ओके, म्हणजे मी इथे सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्ही इमॅजिन करत असेल तर इट विल बी रिली मच बेटर. ओके, तर जे इमेज येते, ओके, जे इमेज त्या लेन्स मधून होते, तर लेन्स एका पॉइंटला मीट होते. ओके, आणि जे मीट होते ना तो नेहमी सेन्सरवर मीट झाला पाहिजे, त्यामुळे जिथे इमेज जास्त क्लिअर राहते, म्हणजे ज्याच्यामध्ये नाही का इमेज पूर्ण क्लिअर आहे, क्लीन आहे. ओके, तर याच्यामध्ये काय होते की जेवढा तू जास्त झूम करशील ना, जेवढा जास्त तू झूम करशील तर तेवढाच जे लेन्स आहे ना, तेवढीच ते लेन्स हळूहळू दूर जात राहते सेन्सरच्या. ओके, आणि जेवढी जास्त दूर जाते त्यामुळे त्याच्यामध्ये मुव्हिंग जास्त असते. ऑब्विसली व्हाय, बिकॉज ऑफ दॅट की मानून घे की तुला समजा जर 1 किलोचा डंबेल्स तुला असा हाताने परपेंडिक्युलर उचलायचा आहे तर तू इझिली उचलू शकते, राईट. पण समजा जर तुला 20 किलोचा डंबेल असा हाताने परपेंडिक्युलर उचलायचा असेल एक्झॅक्टली सरळ, तर कॅन यू डू दॅट? इट वॉज लाईक रिअली डिफिकल्ट. उचलू तर शकू आपण, बट थोडंसं कठीण होते, थोडंसं हातामध्ये जर्क येते, की आपण हातामध्ये थोडंसं आपण दुसरा हात लावतो समहाऊ, आपण एकदम एक्झॅक्टली नाही उचलू शकत. दॅट इज समथिंग. या म्हणजे कसं आहे की लेन्सचं जे वजन आहे ना, ते नाही का, ते लेन्स स्लॉट आहे ना, त्यांना खूप जास्त कठीण होते एका पोझिशनवर त्यांना हँडल करणं. कारण कसं आहे की हलकासा पण जर्क आला ना, तिथे इमेज स्टेबलायझेशन नाही का बहुत इम्पॉर्टंट असते. आणि त्याच्यामध्ये इमेज स्टेबलायझेशन त्यांना सस्टेन करणं, म्हणजे त्या लेन्स स्लॉटला, म्हणजे लेन्सला जे होल्ड करणारे जे असतात ना ते आर्म्स, त्यांना खूप कठीण होऊन जाते ते फोकल लेंथला ऍडजस्ट करून ठेवणं एका पोझिशनवर. कारण लेन्सचं पण काही ना काहीतरी वजन असते आणि त्यानंतर ते आर्म्स खुलून जातात ना. आता हे तुम्हाला जेव्हा लेन्स बद्दल जेव्हा तुम्ही जास्त स्टडी करता ना, हाऊ लेन्स इट इज वर्क आणि कशाप्रमाणे आपल्याला इमेज भेटते, तेव्हा तुम्हाला माहित पडेल. या टिल देन, सो या सगळ्या गोष्टीबद्दल इमॅजिन करतो मी सकाळी सकाळी. सो इट वॉज रिअली ग्रेट. या मग त्यानंतर मग थोडस दात वगैरे घासलं, फ्रेश वगैरे झालं, मग घरी थोडसा नाश्ता वगैरे बनवला. या युजली आय मेक अ नाश्ता. येस, मला कधी असं फारसं म्हणजे खाण्यापिण्याचं आणि त्यानंतर असं कुकिंग वगैरे असं फारसं काही येत नाही. या म्हणजे जस्ट लाईक मला आतापर्यंत फक्त चहा बनवता येतो, खिचडी बनवता येते, पोहे बनवता येते. यस, पण थोडस विचारून, या म्हणजे थोडस विचारून. ओके, आणि त्यानंतर चिवडा, शिळ्या पोळ्याचा चिवडा, म्हणजे फोडणी द्यायचं असेल तर ते मी देऊ शकतो. या सो आणि या लॉकडाऊन मध्ये मला फक्त हेच नाश्ता एवढंच बनवता येते. बाकी तर असं काही फोडणी कशी द्यायची फक्त एवढंच माहित आहे. बाकी त्याच्यानंतर तर अगोदर तुम्हाला माहितही नव्हतं की तेल कसं गरम होते आणि काय टाका लागते काय, म्हणजे
मला नाही याच्यामध्ये इंटरेस्ट ना, मला जस्ट लाईक आय डोंट, बस फक्त जस्ट लाईक परिस्थिती आहे त्यामुळे थोडस जाणून घेण्याची गरज आहे. तर थोडस आता आहे तर थोडस कांदा वगैरे कापून थोडस नाश्ता वगैरे केला, शिळ्या पोळ्याचा चिवडा, तो इतका मस्त झाला आणि मी खाऊन टाकला. कोणीच नाही खाल्ला या, फक्त आईने खाल्ला. आणि त्यानंतर मग वडिलांची तब्येत खराब आहे, सोनूची तब्येत खराब आहे, तर पूर्ण नाश्ता मी खाल्ला. तर त्यानंतर माझं पोट एवढं फुल भरलं ना, तौबा, बहुतच जास्त. येस. तर हा, आणि आज कसं शूटला जायचं होतं ऍक्च्युली. तर मी सकाळी फोन केला श्रेयसला, तो म्हणे का ठीक आहे म्हणे आज जाऊ म्हणे, आज दुपारी. तर मला स्पीकर हवा होता, एक्सटर्नल ब्लूटूथ स्पीकर. तो राहुल पाशी आहे, तर राहुलला फोन केला, म्हणे घरी जा म्हणे, घरून घेऊन घे म्हणे. त्याच्या घरून गेलो, आणला स्पीकर. आणल्यानंतर मग मी स्पीकर चार्जवर लावला. ओके. आणि त्यानंतर मग मी नुसता टाइमपास करत बसलो. टाइमपास नाही ऍक्च्युली, इट वॉज लाईक दॅट की मी वर गेलो. ओके, अमेझॉन नाही, युट्यूब. येस. आणि युट्यूबवर कसं आहे की पार्कर वॉलबॅक फुल टाइम फिल्म मेकरचा जो हे आहे ना, एक मिनिट, इथे अमेझॉन मध्ये हे कुठे येते रे, विशलिस्ट. अमेझॉन मध्ये विशलिस्ट कुठे येते, इथे जायचं, सी मोर. ऍक्च्युली कसं आहे, अमेझॉन ची सर्व्हिस चांगली आहे, पण यांचा जो युजर इंटरफेस आहे ना, तुम्हाला बिलकुलच आवडत नाही, बिलकुलच नाही. कारण ते असं एकदम पसारा करून ठेवून देतात यार हे अमेझॉन वाले. येस. बट इट वॉज रिअली ग्रेट. याच्यामध्ये खूप सारे हे आहे, म्हणजे कसं आहे की ऑफर्स वगैरे भेटतात. विशलिस्ट कोणा गदीच्या भोकात भेटते. हा, युअर विशलिस्ट. हा, ओके. हा, सो हा, मला अमेझॉन कसं आहे, ऍक्च्युली अमेझॉन बद्दल थोडंसं मला सांगायचं आहे. अमेझॉन इट इज रिअली गुड. येस. पण यांचा युजर इंटरफेस इतका बकवास आहे ना, माहित नाही ना, जॉस बेझोस, आय डोंट नो, म्हणजे मला आवडत नाही की लोकांना हा, म्हणजे जस्ट लाईक आय डोंट नो, इट वॉज लाईक दॅट की याचा युजर इंटरफेस कसा आहे की बहुत ही, म्हणजे इट वॉज लाईक सगळं पसारा मांडून ठेवला या. म्हणजे कोणती गोष्ट पाहायला गेलं तर काही दिसत नाही. खूप काही अवेलेबल तर आहे, बट शोधावं लागते, बहुत डीप मध्ये जावं लागते. फ्लिपकार्ट मध्ये कसं आहे, फ्लिपकार्ट मध्ये फुल व्यवस्थित ठेवणं आहे, ऑर्गनाइज ठेवणं आहे. येस. म्हणजे जिथे तुम्हाला कॅमेरा शोधायचा असेल, त्या कॅमेरा स्लॉटवर क्लिक करायचा. ओके. नंतर इकडे बजेटमध्ये इथेही आहे म्हणत असं, बट सगळं लपून लपून आहे, इकडे तिकडे पाहावं. इट इज नॉट दॅट थिंग यार. इट जस्ट लाईक तू अमेझॉन कधी वापरलं नाही ना, त्यामुळे तुला थोडस कठीण होऊन जाते ते कधी शोधणं वगैरे. या इट जस्ट लाईक जर तू थोडा युज टू झाला ना, तर मग तुला कळेल कुठे कोणकोणती बटन आहे, सगळं काही इथे अवेलेबल आहे. दॅट इज ऑल्सो माय पॉइंट. या, हा, सो मी आज अमेझॉन वर गेलो आणि खूप काही गोष्टी विशलिस्ट वर गेल्या. आता कोणकोणत्या गोष्टी, ऍक्च्युली कसं आहे, फुल टाइम फिल्म मेकर हे जे युट्यूबवर चॅनल आहे, याच्यावर जो पार्कर वॉलबॅक आहे, हा नेहमी असे काही गिअर्स आणि फिल्म मेकिंग रिलेटेड काही व्हिडिओज टाकतो. मी त्याला फॉलो करत आहे, करीब या 6 महिन्यापासून त्याला फॉलो करत आहे, आणि इट वॉज रिअली गुड. या, खूप काही नवीन नवीन चांगले चांगले टिप्स सांगतो. ओके. त्याचे फुल टाइम फिल्म मेकरचा एक फुल फ्लेजेड कोर्स आहे, बट तो कोर्स आहे, तो आहे 60,000 रुपयाचा. येस. सो 60,000 रुपये, इट वॉज बहुत जास्त आहे. येस. सो माझ्या मते जेवढं काही ज्ञान माझ्यापाशी आहे, तेवढं ज्ञान युट्यूब वरून कसं तरी इकडून तिकडून घेऊन शिकून राहिलो. या, दॅट्स द ओनली थिंग. येस. सुरुवात तेच आहे, आपण घेऊ त्याचा कोर्सचं विकत घेऊ, कारण त्याच्यापाशी जे ज्ञान आहे ना, ते बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि तो खूप पद्धतीने सांगतो सुद्धा कशा कशाप्रमाणे या सगळ्या गोष्टी. ओके. ऑल्सो तो काही नाही का गिअर आहे ना, त्यांचे रेकमेंडेशन पण देतो. या, म्हणजे तो कोणकोणते गिअर वापरतो वगैरे वगैरे, अमेझॉनची लिंक देतो. ओके. तर त्या अमेझॉनच्या लिंक वरून मी प्रत्येक प्रॉडक्ट विशलिस्ट मध्ये घेतलं. या, आणि असे ऑलमोस्ट तरी किती प्रॉडक्ट आहे, असे ऑलमोस्ट करीब 30-40 प्रॉडक्ट आहे, जे आज मी विशलिस्ट मध्ये आणले. ओके. आणि इट वॉज रिअली बिग. या, ऍक्च्युली कसं आहे की हा जो बंदा आहे, हा
एक्सपेन्सिव्ह वस्तू तर नाही वापरत, बट त्याच्या हिशोबाने हे खूप मिनिमम आहे. येस, बट आपल्या हिशोबाने इट वॉज रिअली एक्सपेन्सिव्ह. म्हणजे आता मी जे बघून राहिलो आहे, एक ट्रायपॉड स्टँड आहे जो करीब 18,200 रुपयाचा आहे. तर कॅन यू बिलीव्ह इट दॅट साधं तू इन्व्हेस्ट करू शकशील का 18,200 रुपये फॉर वन ट्रायपॉड स्टँड? या म्हणजे असेल म्हणा तो ट्रायपॉड, इट वॉज सो मच गुड वगैरे वगैरे, बट कॅन यू इन्व्हेस्ट 18,200 फॉर जस्ट अ ट्रायपॉड स्टँड? या माझं 18,000 रुपये दुसऱ्या कोणत्या गोष्टी होऊ शकते. 18,000 मी लगेच तर 1,000 रुपये टाकला तर मला कॅमेरा येऊ शकते. या एक DSLR कॅमेरा, येस, कॅननचा पॉवर शूट वगैरे एक आहे कॅमेरा. ओके, एकदम मिड रेंज एंट्री लेवल कॅमेरा आहे. येस, तो आहे 19,000 रुपयाचा. तो होऊ शकते, नाही तर तो सोनीचा कोणता तरी अल्फा एक समथिंग असं काहीतरी आहे, तो पण आहे समथिंग काहीतरी 21-22 हजार रुपयाचा. बट कॅन यू बिलीव्ह 18,000 रुपये? बट इट इज दॅट थिंग. मी या सगळ्या गोष्टी खर्च करेल, डेफिनेटली करेल. येस, कारण कसं आहे की याची जरी प्राइस जरी जास्त असली, ते व्हॅल्यू आहे, त्या गोष्टीची व्हॅल्यू आहे, समथिंग लाईक दॅट. या म्हणजे ते ट्रायपॉड फॉर मेंट टू बी समथिंग लाईक दॅट. या म्हणजे त्याचं काही ना काहीतरी महत्व आहे, असंच नाही आहे ते. ओके, सो या गोष्टीसाठी ते ट्रायपॉड इज रिअली एसेन्शियल. या ऑल्सो मी आज बघितलं आहे, त्यानंतर मी खूप सारे बघितले, फोम आहे, त्यानंतर असे थोडी इक्विपमेंट्स आहेत मला माहित नव्हते. युजली कसं आहे की या गिअर रेकमेंडेशनवर मी कधी जात नव्हतो. वाय? बिकॉज ऑफ दॅट की मला माहित होतं की हे गिअर रेकमेंडेशन आहे ना, हे आपल्या वे अबाव बजेट आहे, आपण हे कधीच अचीव करू शकणार नाही, हे मला अगोदरपासून माहित होतं. त्यामुळे मी कधी याच्या गिअर रेकमेंडेशनवर गेलोच नाही. बट आज कसं, आज जस्ट लाईक असं वाटलं की चला ठीक आहे, आपण घेऊ शकत नाही, बट आपण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तर माहित असणं गरजेचं आहे ना, राईट? तर मी गेलो, बघितलं, आणि खूप काही इन्फॉर्मेशन जरी भेटली, ऍटलिस्ट त्यांचे नाव तर माहित पडले. या म्हणजे जस्ट लाईक कॅनन 1DX Mark III हा भेटते 5.5 लाखाचा. या आता हे 5.5 लाख रुपये तो तर सांगणार नाही आहे, तो म्हणेल का $6,000 आहे. आता $6,000 आता मी कन्वर्ट करीन, असं करीन, बट 5.5 लाख रुपये एकदम एक्झॅक्ट रक्कम माझ्या डोक्यामध्ये छापली आहे की या कॅमेऱ्याची रक्कम 5.5 लाख आहे. ओके, दुसरं जस्ट लाईक कॅनन EOS R5 तो 3.5 लाखाचा आहे. ओके, त्यानंतर DJI Mavic Air Pro, ओके, 2 DJI Mavic Air Pro, सॉरी, DJI Mavic 2 Pro आहे. 2 त्याच्यानंतर प्रो आहे का नाही माहित नाही. ओके, तो 37,000 रुपयाचा आहे तो ड्रोन. ओके, इट वॉज रिअली ग्रेट, खूप जबरदस्त ड्रोन आहे तो. ओके, त्यानंतर अजून काय माहित पडलं, अजून लेन्स, येस, 50mm सिग्मा प्राईम लेन्स 50mm तो भेटतो करीब 28,000 रुपयाचा. ओके, किट लेन्स आहे ते आहे 12,000 रुपयाचे. एक वाईड अँगल आहे 18mm, तो आहे करीब 17,000 रुपये समथिंग वगैरे. ओके, तसे खूप सारे इक्विपमेंट्स बद्दल याची प्राइस माहित पडली थोडस वगैरे. सो जस्ट लाईक ऍटलिस्ट नाव तर माहित पडलं ना. जस्ट लाईक आपण तर असं नाही म्हणू शकत ना की मी घेऊ शकत नाही, तर असं नाही का आपण त्याच्याबद्दल कधी इन्फॉर्मेशन गॅदर नाही करू. गलत आहे ना हे, राईट ना, गलत आहे ना. या म्हणजे जस्ट लाईक आपण असं म्हणत आहे की मी मार्सवर जाऊच शकत नाही, तर मी मार्सची स्टडी कशाला करू, व्हाय? या हे तर गलत आहे ना. या म्हणजे हे तुम्ही अपॉर्च्युनिटीला एकदम तुम्ही म्हणजे तुमच्या समोर येणाऱ्या ज्या अपॉर्च्युनिटी आहे ना, त्याला तुम्ही जस्ट कम्प्लिटली रेजिस्ट करत आहात. या दॅट इज द ओनली थिंग. येस, हा ठीक आहे, तुम्ही अफोर्ड नाही करू शकत, बट इट जस्ट लाईक ट्राय टू अंडरस्टँड, समजून घ्या, बघा त्याचे व्हिडिओ, बघा डिस्क्रिप्शन, बघा, वाचा, सो मच थिंग्स. येस, आपण खूप साऱ्या गोष्टी आहे, ज्या अशा काही गोष्टी आहे ज्या आपण समजून घेऊ किंवा वाचून घेतल्यानंतर आपण त्याला समजू शकतो. असं नाही का ती गोष्ट जेव्हा आपल्या हाती येईन तेव्हा त्याच्यानंतर मग मी त्याला शिकीन वगैरे. हे कोणचं लॉजिक आहे यार? हे तर बहुत गलत आहे ना. या जस्ट लाईक सो त्याच हिशोबाने नाही का मी आज कसं की
त्याच्या खूप सारे असे विशलिस्ट मध्ये, अमेझॉनच्या विशलिस्ट मध्ये याच्यासाठी आणले की जस्ट लाईक हे विशलिस्ट तर माझ्यापाशी नेहमी राहील, कारण मी माझं लॉग इन टाकलंय, तर लॉग इन केल्यावर हे विशलिस्ट तर येईलच. ओके, सो इट जस्ट लाईक, आणि मला केव्हा ना केव्हा तरी या गोष्टी घ्यायच्या आहेच. येस, म्हणजे हे ट्रायपॉड, हा गिम्बल, हा कॅमेरा वगैरे. येस, डेफिनेटली येस, मला हे म्हणजे मला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, मला या सर्व गोष्टी करायच्या. आय विल डू इट. येस, सो दॅट्स वाय जस्ट लाईक या, आणि ऍटलीस्ट आय एम गुड विथ दॅट. या म्हणजे जस्ट लाईक असं काही वाईट नाही या. आणि जस्ट लाईक मला असं वाटून राहिलंय की मी या गोष्टीमध्ये थोडसा डेव्हलप होऊन राहिलोय. या, इट वॉज सो याच्यामध्ये ऑलमोस्ट करीब 1 वाजला. देन आई सोबत मार्केटमध्ये गेलो होतो, काही सामान आणायचे होते, भाजीपाला वगैरे. देन आलो घरी, तयारी वगैरे केली, श्रेयसला फोन लावला, 2 वाजले होते. आणि देन मग गाडी काढली, घरी गेलो. युजली मला असं वाटलं की तो त्याच्या 2 व्हीलरनीच येईन म्हणलं, बट त्यांनी त्याची 4 चाकी काढली. ओके, 4 व्हीलर. ओके, सो ऑब्विसली सामान थोडं जास्त होतं वगैरे वगैरे. या, इट इज ओके. बट मला कसं शूट करायचं होतं, रोठ्याला शूट करायचं होतं, आणि देन त्याच्यानंतर मग 1-2 स्पॉट होते ते शूट करायचं होतं. प्रॉब्लेम अशी होती की जिथे मोठी गाडी जात नाही, तर युजली आता सामान पण आहे, आणि सामान छोट्या गाडीवर नाही नेता येत, ते युजली छोटी पण गाडी घे, म्हणजे माझी गाडी, आणि तुझी मोठी गाडी पण घे. सो तिथे रोठ्याला गेलो. हा, रोठ्याला जायच्या अगोदर, येस, ऍक्च्युली कसं आहे की युजली रोठ्याला जायच्या वेळेस नाही का, एक अग्निहोत्री साईडचा जो रस्ता आहे ना, तिथून मी रोज नेहमी जातो. ओके, पण तिथे नाही का एक स्मोक हाऊस पण आहे, जे मला आज माहित पडलं, जिथे मी थाउजंड्स ऑफ टाइम मी तिथे येणं जाणं करतो, बट मी कधी लक्ष नव्हतं. बट तिथे मुलं, ऍक्च्युली मुली पण येतात. दिस इज द फर्स्ट टाइम आय एम सीइंग ए गर्ल हू स्मोकिंग. येस, म्हणजे पहिल्यांदा अशा मुलीला बघितलं, मुलीला जी स्मोक करत आहे. याच्या अगोदर मी श्रुतिकाला बघितलं होतं, श्रुतिका स्मोक करते, बट त्याच्या नंतर मी कधी बघितलंच नाही. या, आणि जस्ट लाईक मला असं वाटलं होतं की हा, श्रुतिका जस्ट लाईक ट्राय टू लिसन विथ दॅट, की हा ती म्हणजे करते वा, लाईक ट्राय टू प्रिटेंड वगैरे समथिंग. बट त्या स्मोक हाऊस मध्ये गेलं, डूड, आय वॉज लाईक क्या म्हणजे इतक्या चांगल्या चांगल्या मुली, आणि काय स्मोक करून राहिले, ऑटो मध्ये बसून आहे, मस्त स्मोक करत आहे. व्हॉट द फक. ऍक्च्युली कसं आहे, हा जो बंदा आहे ना, श्रेयस लोकर आहे, ही वॉज ऑल्सो वाईब फ्रॉम वगैरे, म्हणजे त्याला अशी पुण्यातली अशी वाईब आहे. ओके, तिथले मोस्टली खूप सारे लोक स्मोक वगैरे करतात, त्यांना वगैरे असं लाईक त्यांना असं एक काफी कूल वगैरे वाटते. ऑब्विसली या, आय जस्ट ऑल्सो फील लाईक दॅट, की जेव्हा ते स्मोक करतात, आय ऑल्सो फील लाईक या, इट फील्स रिअली कूल. या, ऑब्विसली हेल्थवर थोडासा प्रॉब्लेम होतात, बट त्यांना एक प्रकारे फिलिंग येतं ना, अँड दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट. ऑब्विसली येस. सो मी काय आर्ग्युमेंट वगैरे नाही केलं, बट येस, रोठ्याला गेलो. ऍक्च्युली प्रॉब्लेम झाली, पाऊस लागला. या, आणि इट वॉज रिअली डिझास्टर. येस, पाऊस लागला, आणि एवढा धडधड धडधड पाऊस लागला की बहुतेक जास्त. रोठ्याला गाडी थांबवली, मी कारमध्ये बसलो. ओके, आणि पाऊस एकदम गजगज गजगज गजगज. तर मग आता कसं मग करायचं, मी म्हणलं मी तर खाली आज जाणार नाही. या, मी काही ना काही तर घेऊन जाईन. तर म्हणलं की तू गाडीमध्ये वाजव, रेकॉर्ड करतो, ऍटलिस्ट एक टेक तर घेऊन जाईल इथला वगैरे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर गाडीमध्ये एक टेक घेतला. नंतर मग थोडसा रोठ्याला गेलो, पाऊस होताच. मग कसं की तिथून आता मग विचार केला की राहू द्या म्हणलं, आता काही होणार नाही. थोडस असं निघतो का नाही, तर पाऊस चालला गेला. पाऊस जसा गेला, आम्ही गाडी पलटी मारली आणि रोठ्याला गेलो. रोठ्याला गेल्यानंतर सगळे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे घेतले, त्याची मोठी गाडी हायवर ठेवली, छोट्या गाडीने आतमध्ये तलावाकडे गेलो आणि शूट केलं. इट वॉज रिअली गुड. येस, म्हणजे युजली शूटिंग करताना मी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या, कॉम्पोजिशन 1/3 रूल घेतला. प्रॉब्लेम असं झालं की क्लाउड डेज होत्या. ओके, तर त्यामुळे कसं आहे की मला सनसेट भेटलाच नाही. ओके, या, दुसरी गोष्ट अशी आहे की सनसेटचा क्लाउडचा जो कलर आहे, तो माझ्या टेक्स्टच्या कलर सोबत ऍक्च्युली मॅच होईल. तर अशा वेळेस काय करावं लागेल, जो आता कसं आहे, मला क्लाउडला क्रॉप करावं लागेल, मास्किंग करावं लागेल.
क्लाउडची नाही का जे हे आहे ना कॉन्ट्रास्ट थोडासा कमी करावा लागेल. ओनली फॉर क्लाउड. ओके, ओनली फॉर क्लाउड. ओके, त्याची कॉन्ट्रास्ट थोडा कमी करावा लागेल आणि त्याला हलकसं ग्रेड करावं लागेल. इन डार्क मध्ये थोडसा हे करावं लागेल. ओके, जेणेकरून सब्जेक्टला तो जास्त प्रॉब्लेम नाही देईल. ओके, आणि मला लघवीला लागली. लेट मी डू लघवी का. ओके, व्हॉट आय एम सेइंग इज दॅट जे क्लाउडचा जो कलर आहे ना तो युजली टेक्स्टच्या कलर सोबत खूप मॅचअप होत आहे. तर मला प्रॉब्लेम असा आहे की युजली आता हे तर आहेच नाही, म्हणजे सनसेट वगैरे आहेच नाही, तर मला काय करावं लागेल, जो क्लाउड आहे ना त्याला मास्किंग करावं लागेल. मास्किंग केल्यानंतर ओनली फॉर क्लाउड साठी आपल्याला त्याला कलर ग्रेड करावं लागेल. हलकासा त्याला डार्क टोन द्यावी लागेल. सब्जेक्टला बिलकुल, म्हणजे सब्जेक्ट बहुत इम्पॉर्टंट आहे, कारण क्लाउड मध्ये तो बिलकुल सब्जेक्ट येत म्हणून राहिला आहे. तर अशा वेळेस थोडंसं डार्क केलं ते इट विल बी रिली मच बेटर, कारण त्याच्यामध्ये आपले जे टेक्स्टचा जो कलर आहे तो जबरदस्त येईल. टेक्स्ट मध्ये मला चेंजेस नाही करायचे. टेक्स्ट जेवढे व्हाईट राहीन तेवढे जबरदस्त, कारण व्हाईट लुक्स रिली गुड. या, सो एव्हरी पर्स्पेक्ट, सो व्हाईट इज गुड. दुसरी अशी गोष्ट आहे की आजच्या शूटिंगमध्ये कोणकोणते प्रॉब्लेम झाले. फर्स्ट ऑफ ऑल मी काही व्हिडिओज बघितले जे आज शूट केले होते, त्याच्यामध्ये जे गाडीतले जे शूट झाले ना त्याचं कॉम्पोजिशन इट वॉज नॉट गुड. येस, हे याच्यामुळे झालं बिकॉज ऑफ दॅट की मी कारमध्ये होतो, वन साईडला तो हे करून राहिला होता आणि मी कॅमेरा धरून होतो, तर डिस्टन्स बहुतच कमी होता बिटवीन सब्जेक्ट टू कॅमेरा. ओके, तर त्यामुळे काय झालं की जो आयदर त्याचा गिटार येऊन राहिला नाही तर त्याचा चेहरा येऊन राहिला. ओके, आणि समजा जर मी चेहऱ्याला पकडतो म्हणलं ना तर युजली त्याच्या चेहऱ्यावर जे म्हणजे दातावर जे पिना आहे ना त्या पिना त्या फ्रेम मध्ये येऊन राहिला. इट लुक्स रिअली नॉट गुड यार, बहुत बेकार दिसून राहिला होता. तरीच ते शूट केलं बिकॉज ऑफ दॅट की सम हाऊ येईल बा वगैरे कामात वगैरे. सो द्या, म्हणजे मी असा विचार करतो का नेहमी एडिटिंग मध्ये माझ्यापाशी जेवढे जास्त फुटेजेस राहील तेवढे बेटर, कारण मला वेळेवर डिसाईड करता येईल का विच वन इज बेटर, मग कोणता शॉट टाकू कुठता वगैरे. ओके, कारण कसं आहे की म्हणजे असं नाही का वेळेवर आपल्याला यार इथे अगदी डिफरंट लोकेशन पाहिजे होतं तर आपण थोडं पुन्हा जाऊन पुन्हा शूट कर वगैरे. ना 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 या, माझं असं हेच नाही. जेवढे जास्त फुटेज झाले मी नेहमी मॅक्सिमम फुटेज रेकॉर्ड करतो, मॅक्स टू मॅक्स. येस, जेणेकरून म्हणजे मग मला बेस्ट ऑफ बेस्ट जे फुटेज आहे ना त्याच्यामध्ये घेईल ना त्याच्यामध्ये टाकेन. ओके, अजून कोणते प्रॉब्लेम झाले. हा, क्लाउडचा तर तो एक प्रॉब्लेम झाला. दुसरा, कॉम्पोजिशन वॉज रिली ग्रेट. ओके, जे क्लोजअप मध्ये माझा जो विचार होता, म्हणजे पहिले फुल शॉट घेतला आणि नंतर मीडियम शॉट घेतला. ओके, मी क्लोजअप मीडियम तर नाही, मीडियमच शॉट घेतला. त्याच्यामध्ये कसं आहे की इट वॉज गुड. ओके, फ्रेमिंग वॉज जबरदस्त. ऍक्च्युली मला जे आवडले ना दोन, फर्स्ट ऑफ ऑल तलाव मधला आवडला, त्यानंतर ते झाडीमध्ये आहे तो आवडला, आणि त्यानंतर तलाव झाडीमधले, आणि त्यानंतर तो हा जो क्लाउडवाला. ओके, 3 शॉट घेतले. तीनही मध्ये मग हे घेतले जस्ट लाईक क्लोजअप वगैरे, तर ते नाही, बट तीनही शॉट मला आवडले. इट वॉज टू गुड. येस, तर अजूनपर्यंत मी काम सुरू नाही केलं. व्हाय, बिकॉज ऑफ दॅट की जोपर्यंत माझ्यापाशी पूर्ण एडिट येणार नाही, जेवढे फुटेजेस येणार नाही तोपर्यंत मी काम करणार नाही. कारण कसं होते की आपण सुरुवात तर करून देतो, मग असं रिअलाइज होते यार अबे यार नाही यार आपण पहिली हे असं लावलं बेटर राहील, तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. म्हणजे पुन्हा आपण केलेलं काम पुन्हा डिलीट करा नंतर दुसरं टाका. इट वॉज नॉट गुड. उद्या ऍक्च्युली आपण जाऊनच राहिलो आहे. कुठे आपण चाललो, इथे रिधोराला. रिधोराला 2-3 स्पॉट आहे. ओके, त्याच्यामध्ये जर तिथे शूट केलं ना इट विल बी रिअली मच बेटर. तर माझा तोच आयडिया आहे. तर उद्या कसं आहे की उद्या दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत पावसाचं प्रमाण थोडंसं कमी आहे, तर उद्या जायचा विचार आहे. ओके, गाडी तर त्याचीच गाडी आहे. ओके, सो आपलं काही नाही, आपण जाऊन ते शूट करत आहे. सो इट वॉज अ गुड थिंग. ओके, इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की मॅक्स टू मॅक्स जेवढे शॉर्ट राहील तेवढे बेटर राहील. ओके, सिमेट्री मध्ये विचार कर, तू सब्जेक्टला सेंटरमध्ये ठेव. ओके, ज्याच्यामध्ये सिमेट्री नाही आहे त्याच्यामध्ये 1/3 ला सब्जेक्ट ठेव. 1/3 म्हणजे एका कोपऱ्यामध्ये
राईट किंवा लेफ्ट मध्ये, म्हणजे ब्रिदिंग स्पेस ठेव. ओके. आणि त्यानंतर बस लोकेशनवर हे ठेव, म्हणजे लोकेशन कोणती चॉईस करायचे हे बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. तर असे एकदम कोणतेही असे लोकेशन चॉईस नको करू. युजली मला जो पहिला जो टेक आहे ना तो फारसा काही इतका आवडला नाही, बट तो तलावामधला आणि त्यानंतर तो झाडामधला तो बहुत जबरदस्त. माझ्या डोक्यामध्ये इथे रिधोरामध्ये गेल्यानंतर कोणकोणते हे आहे ते आयडिया ऑलरेडी आहे. तर हे ओके. सो आता मी खूप जास्त थकलोय. येस, आय डोंट नो व्हाय बट आय वॉज रिअली टायर्ड. आता मी थोडेसे फुटेजेस बघतो जे आज रेकॉर्ड केले, एडिट का नाही, जस्ट लाईक याच्यामध्येच बघतो आपल्या VLC मध्ये की कुठे कुठे आहे आणि कोणकोणता टेक इट वॉज रिअली गुड वगैरे. ऍक्च्युली बघतो म्हणजे मला आयडिया येईल. नोट्स तर नाही काढत बट बघून घेतो. ओके. आणि येस, आता झोपून जातो यार, कारण थकल्यासारखं वाटलंय. येस, सो मच. सो या आता तर हेच आहे. उद्या आपण त्याला फोन करू, म्हणू की बाबू उद्या आपल्याला जायचं आहे रिधोराला, तर तू तयार राहा. सो येस. आणि येस, इट इज गुड. ऑल शॉट वॉज टेकन इन आयफोन आणि आयफोनची क्वालिटी वॉज रिअली गुड यार. या म्हणजे एक आयफोनची क्वालिटी मला रिसेंटली रिअलाइज झाली की ये सच में कुछ है जो बहुत ही जबरदस्त आहे. आणि मी खूप असा विचार करत होतो की नाही यार याची बॅटरी खूप डाऊन होते, बट ऍक्च्युअली त्याच्यामध्ये बॅटरीच नाही ना डूड. या इट लाईक 1750 मिली अँपियरची बॅटरी आहे आणि तुझ्या मोबाईलमध्ये 4000 मिली अँपियरची. हाऊ डू यू कम्पेअर विथ दिस थिंग? या 1750 म्हणजे इट वॉज लाईक तुझ्यापेक्षा हाफ पेक्षा पण कमी आहे रे. तर विचार कर ना त्याची बॅटरी चालेल ते किती चालेल, राईट? तर या इट वॉज दॅट थिंग. याच्यामध्ये असं काही हे नाही. इट वॉज जर आणि निघालंय आपले फोटोज. येस, म्हणजे इट वॉज लाईक 4% जरी बॅटरी आली तरी आपले फोटेज रेकॉर्ड केले आणि झाले सुद्धा पण. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट. सो तर आयफोननीच रेकॉर्ड करायचा. या रेडमी नको करू, आयफोनने रे. स्पीकर ऍक्च्युली कसं आहे त्याचा थोडं स्पीकर पाण्यात पडला होता, फटाकसे उचलला, बट थँक गॉड तो स्पीकर वगैरे सुरू आहे. इट वॉज गुड. दॅट इज. सो आतासाठी एवढंच, फारसं काय आहे नाही. सो धेज इट. दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2037. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.